पण आताची एक मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकर विरोधात जालन्यात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। बघा, यापूर्वी कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल होताच। कोरटकरवर आतापर्यंत 3 ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। संभाजी राजेंबद्दल आक्षेपार्ह विधानाबाबत हा गुन्हा दाखल आहे। बघा, आता कोरटकरवर जालना जिल्ह्यात देखील गुन्हा दाखल झालेला, मात्र कोरटकर अजून पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये। कोरटकरचा शोध सुरू आहे। यापूर्वी कोल्हापूर, नागपूरमध्ये देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता जालन्यामध्ये देखील प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। पण आताची एक मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकर विरोधात जालन्यात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। बघा, यापूर्वी कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल होताच। कोरटकरवर आतापर्यंत 3 ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे। संभाजी राजेंबद्दल आक्षेपार्ह विधानाबाबत हा गुन्हा दाखल आहे। बघा, आता कोरटकरवर जालना जिल्ह्यात देखील गुन्हा दाखल झालेला, मात्र कोरटकर अजून पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये। कोरटकरचा शोध सुरू आहे। यापूर्वी कोल्हापूर, नागपूरमध्ये देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता जालन्यामध्ये देखील प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे।